परीक्षा संपेपर्यंत त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन टाका आणि स्विच ऑफ करून ठेवा. शेवटच्या पेपरपर्यंत पुरीला आणि पोराला मोबाईल द्यायचा नाही, तरच ह्या अवलादी पास होतील. नाही तर ह्या उतटून गेल्या अवलादी. लगविला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. हा विनोद नाही, हे पार येडेवाळी झाले. आणि तरच यांना 30-35% मार्क पडतील. काय मत आहे तुमचं? घेऊन टाका. पोरगा जर म्हणला मी घरात राहणार नाही, मोकळ्या मनाने जा. हे बाई हे कपडे तू, मी परत प्रयत्न करील. थोडं लांबल पण होईल. पोरगा म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतव, मी ओढतो. किती झटका द्यायचा एवढं सांग. पोरगा म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पोराने घेऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत यात. इकडून नळी घाली त्याने इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध काय. याला कुठं तरी कंट्रोल केलं पाहिजे. आपण म्हणतो मुली बिघडल्या, मुली बिघडल्या. आपण काय करतो माहिला म्हणलं तर मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपण काय म्हणतो माहिती का, मुलीवर कंट्रोलच करीत नाही, त्यामुळं मुलगी आपली इज्जत घालवते. नाही तर 8-10 दिवसातून एकदा पोरीला जवळ घेतलं पाहिजे. काम आजपासून संध्याकाळी थोडं मालिका बिलिका पाहून झालं, झोपायच्या टायमाला पोरीला जवळ घ्या, तिचं दप्तर उचका शाळेतलं, जरा शेवटचे पानावरचे ग्रहपाठ वाचावं. इतके पॉवरफुल ग्रहपाठ आहे का तुला सुद्धा वाटेल मी कॉलेजला जावा. मुलीच्या मोबाईल मध्ये ग्रहपाठ वाचा. मुलीच्या मोबाईल मध्ये सिम बघा किती आहेत, 3-3 सिम आहेत. त्यातले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा. तुला आत्महत्या करावं वाटणं अशी मेसेज आहेत. नाही, दप्तर चेक करा, एसटीचा पास चेक करा, मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे. पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काही कुंभमेळ्याला गेलती का? आणि आपण म्हणतो बा पोरं बिघडली नाही. पुरी सुद्धा या 5-7 वर्षात इतक्या बिंडोक झाल्यात. पुरी हुशार पोरानो प्रेमच करीनो. MBBS, MD, MTech अशा पोरानो प्रेमच करीत नाही पोरी. एकदम भंगरी पोराच्या नादी लागत पोर. त्याच्या बगलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. अरे प्रेम करा तुम्ही, करू नये असं नाही, त्याला क्वालिटी आहे. हा पोरगा चांगला वाजवतोय, पोरगी चांगली गाते, हो ना प्रेम, क्वालिटी आहे. पोर उपाशी तर मारणार नाही, त्याला दर्जा तर ठेवा चांगला. पोरग चांगलं कीर्तन करताय, लागा ना आधी त्याच्या. 5-6 हजार रोज आणीन तरी. हे बंगार पोरांच्या नादी लागायचं कोणच्या बी. बंगल्यात राहतीन गाऊन ठेव प्रेम करतो. दिल दिया है ईद भी देंगे. पावसाला संपल्यावर काय गाळ देंगे. क्वालिटी पाहिजे त्याला. आणि हा विनोद नाहीये. पुरीनो या 2-4 वर्षामध्ये तुम्ही बापांची फार इज्जत घालवली. 100% पुरी इंदुरीकरला शिवायला त्या.
का इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो, कपड्यांवरून लय बोलतो, राहणीमानावरून लय बोलतो, आम्ही कुणाचा हात धरून जाऊ, कसे कपडे घालू, त्याच्या काय बापाचं जातं? माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे, मुलगी मला आहे, बापावर भाषण करून नाही जमत, त्याला बापाचंच हृदय लागतं. तुमचं काय मत आहे? पूर्ण एका मिनिटात सांगतो तुम्हाला, एकच मिनिटात सांगतो. बाप मुलीसाठी काय करतो हे कादंबरी करून आणि व्याख्यान करून नाही कळणार हो. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मत आहे? पूर्ण तुम्ही 10वीला गेले ना, तुम्ही 10वीला गेल्यापासून तुमच्या बापाला तुमच्या लग्नाचं स्वप्न पडतंय. लग्न असं करेल, मंडप असा घालेल, आचार्य असा सांगेल, जेवण असं घालेल, जावई असा असेल. त्याच्या स्वप्नाचा पूर्ण तुम्ही या 5-7 वर्षात चक्काचूर केला. चक्काचूर. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही मला ऐकू शकत नाही, कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण किती मी बोललो तरी तुम्हाला त्याची लाज दनादन कबूल झाल्या. जा पळून तुम्ही पूर्ण. आज जा कीर्तन संपल्यावर आता मेसेज टाका आणि चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे आकाशात. जा, पण तळतळीनं सांगतो, मला जेवढं शिव्या द्यायचे तुम्हाला द्या, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा पूर्ण आयुष्यात. हा बिचारा एवढा शेतकरी वर्ग, सर्व्हिसवाला वर्ग आहे ना, याच्या मुलासारखा आहे मी. यांनी आयुष्यात असं काय पाप केलं तर मला सांगा, का तुम्ही त्यांची मान समाजातून कायची खाली घातली, एवढं सांगा. जा. हाताला घड्याळ घातलं ना हे त्याची चूक आहे, पायाला चप्पल घातली ना हे त्याची चूक आहे, कंपनीचे वडापाव खाऊन फुटपाथवर झोपला ही त्याची चूक आहे. त्याची चूक सांगा ना. पूर्ण त्याला मित्रात वर मान काढायला जागा राहिली नाही का पाहुण्यात वर त्याला मान काढायला जागा राहिली नाही? अरे त्याला शेजारची माणसं सुद्धा रामराम घालायची बंद झाली. एवढं काय पाप केलं त्याने? पाप सांगा त्याचा पाप. आयुष्यामध्ये त्याने काय केलं तास? काय केलं होतं? अरे बाजारात घुसला पुरीनं तुमच्या वहीची आठवण आली तर त्यानं बटाटे आणि वांगे कमी आणले, पण पहिली वही घेतली. वही घेतली पहिली त्याने. पुरीनं तुमचा जन्म नव्हता झाला तर तुमचा बाप पनवेलला राहायला आला ना विचुंब्याला, तर फुटपाथवर झोपत होता. त्याच्या बायकोने त्यानं काबाड कष्ट केले, शिलाई मशीन वापरली, घर घेतलं, 2 BHK 1 BHK घेतला. आणि पुरीनं तुमचा जन्म झाला ना तर हा तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसत होता माहितीये तुम्हाला? का हसत होता माहितीये का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, पण माझ्या आईनं दिलेल्या आशीर्वादाचा त्याला आनंद झाला. पुरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहितीये पुरीनं? आई पाय पसरायची आणि मांडीवर तुम्हाला पालत घालून पाणी ओतायची. तुम्ही रडायला लागल्या तर गार ओतायची आणि हसायला लागल्या तर गरम ओतायची. पुरीनं तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला चोळून आंघोळ घालायची. बाप झोळीला झोका द्यायचा आणि ते आमची आई भाकरी करायची. पुरीनं तुम्ही बोलायला लागले ना, बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना, वाकून चालायचा. आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना, तुमचा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा रे. पुरीनं गुडघे खाली टेकवायचा आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा रे. घरात घोडा घोडा व्हायचा, घोडा व्हायचा तो. आणि तो बाप तुम्हाला पाठीवर बसून फिरवायचा, तर तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले की तो हसत होता. काय वाटत असेल त्याला? काय वाटत असेल? 10वीचं टाइम टेबल लागलं, टाइम टेबल लिहून घेतलं, पेपरच्या दिवशी लवकर गेला, तुम्हाला पेपरला नेऊन सोडलं. पेपरला सुटलं तर पेपर सुटेपर्यंत साड्याच्या झाडाखाली बसून राहिला आणि पेपर संपल्यावर तुम्हाला घरी घेऊन आला. पाहुणे आले पाहिला,
पनवेलला खोली बारीक, ताटं भरपूर नाही, शेजारच्याकडून ताटं उसने आणले, त्याला अपमान नसून वाटला का? पण मुलीसाठी अपमान नाही वाटला. पाहुणे जेवल्यावर म्हणले मुलगी पसंत नाही, पूर्ण एकटाच हसला आणि संध्याकाळी उशीचा कवर ओला होईपर्यंत रडला. पूर्ण तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. तुम्हाला ज्याच्याबरोबर हात धरायचा त्याच्याबरोबर जा, कोणाबरोबर झक मारायची तुम्हाला ते मारा, पण आता घरी गेल्याबरोबर आत्ता झोपण्याच्या अगोदर तुमच्या बापाला सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर वो नहा मिला तो मेरी लिविंग की सो जाऊंगा, मैं इसकी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती. त्याला सांगून टाका तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल, पण पाया पडतो त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत. त्याला फक्त गल्लीने वरमान काढून चालू द्या. बनियन मळालं तर मळू द्या, त्याचा शर्ट फाटला तर फाटू द्या, दाढी वाढली तर वाढू द्या, फक्त त्याची इज्जतीचा कचरा होऊ देऊ नका. याच्यावर पूर्ण तुमचं मत काय? तुम्ही तर बोलायचंच बंद आहे. म्हणजे मी एवढा बोललो याचा तुमच्यावर काही परिणाम होईल असं वाटत नाही? नाही, व्हायलाच पाहिजे, थोडं बदललं पाहिजे पूर्ण. आणि एक खरंच सांग का, पूर्ण बापच देव आहे आपल्याला. कोण आहे ही? भाऊ बिऊ सगळे बायको केल्यावर बदलणार आहेत, पण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत न बदलणारा कोण आहे घरात? अरे भाऊजाई बदलणार आहे, भाऊ बदलणार आहे, मावशी बदलणार आहे, काका बदलणार आहे, पण तो देव आहे ना उपाशी झोपेल पण बदलणार नाही. तो तुमच्या जरा पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे, पुरी नीट ऐका, कार्यकर्ते तरुण मंडळी नीट ऐका, पुरींची अशी तक्रार आहे पोलीस स्टेशनला का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे. जागे आहे ना तुम्ही? तुमचं बंद होईल 2 मिनिटात. जगातला कोणता बाप आहे? कोणता बाप आहे जगातला का तो मुलीचा आरोपी होईल? आणि जर मुलगी बापाला आरोपीच ठरवत असेल तर जगातल्या कोणत्या बापानं काय म्हणून मुलीचं पालन पोषण करावं, काय म्हणून मुलीची जबाबदारी घ्यावी? अरे मुलगी शाळेतून उशिरा आली तर दरवाजाच्या आत न जाणारा बाप तिचा आरोपी कसा असेल? कसा असेल? पेपर सुटल्याबरोबर गाडीवर घरी घेऊन येणारा आणि कसा पेपर गेला हे विचारणारा बाप तिचा आरोपी असेल. आता हे तरुण पोर आहेत, आपली बहिणीसाठी बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे काढून टाकण्याची ताकद भावात आहे. मला सांगा, भाऊ बहीण 9वीला आहे, भाऊ 10वीला आहे, बहिणीला शाळेत घेऊन जातोय, बहिणीचा तास सुटेपर्यंत शाळेच्या अंगणात बसून राहतोय, दुपारी बहिणीबरोबर जेवतोय, आकृत्या काढून देतोय, बहिणीला रक्ताचं नातं म्हणून जवळचं सांभाळतोय. ती बहीण जर भावाला आरोपीच ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? तुम्ही 1-2 मिनिटं विचार करा ना. आपली बहीण 10वीला आहे, रविवारी तिला तास होता, आपल्याला सुट्टी होती, तरी आपण तिच्यासाठी शाळेत गेलो. येताना सायकल पंक्चर झाली, आपण तिचं दप्तर सायकलीला टांगलं, ती मोकळी चालली ना आपण लोटीत चाललो. ती म्हणली सर आहे पप्पा मला उद्या वही पूर्ण करायची आहे. आपण लवकर उठलो आणि तिचा गृहपाठ पूर्ण करून दिला. अगं दिदी तुला सर मारणार नाही याची जबाबदारी माझी, मी आकृत्या काढून देतो, तू फक्त आकृतीला नावं दे, बाकी संपलं. कोणत्या आकृत्या मला खून करून दे. सांगा, आज बहीणच जर भावाला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? तुम्ही 2 मिनिटं डोक्याला ताण द्या ना बसलेली माणसं. आणि दुसरा एक मुद्दा आहे, जर बहीण भावाला आरोपीच ठरवत असेल तर त्या भावालाही समाजामध्ये काही किंमत आहेच ना. त्याचे मित्र, त्याचा परिवार त्याला काय म्हणत असेल? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, बहीण जर भावाला आरोपी ठरवत असेल तर त्या दिवशी तो भाऊ संपलेला असेल. हे हाणल्या पाहिजे 5-6 दिवसातून एकदा, एक 8-10 दिवसातून यांचे थोबाड फोडले पाहिजे. मुलगी हाणायलाच पाहिजे, यावर तुमचं मत काय? तुमची तेवढी डिरिंग नाही का? तुम्ही हाय म्हणानं होय म्हणानं तुम्ही नुसत्या जेलमधून सुटल्यासारख्या माझ्या कपात राहिला काय?
नाही, याला कुठंतरी कंट्रोल. काय अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, हळदीचा खर्च कमी करा. आता ह्या तुमच्या हळदी आहे ना, ह्या आमच्या बोकांडी बसल्यात. कशा बसल्यात ऐका. आमच्याकडे पूर्वी हळद हा ॲटम नव्हता. आमच्या भाग नगर नाशिक तिकडं हा विषय नव्हता. काय व्हायचं तिकडं 6 वाजता नवरदेव यायचा आणि आंघोळ घालून त्याच्या अंगाला थोडी हळद चोळायचे, पाहुणे चहा पाणी घ्यायचे, विषय संपला. काय ते 15-20 मिनिटाचा कार्यक्रम असायचा. लईत लई 1 तास चहा होता आणि गप्पा हाणता बांधता. 15-20 जण वटेवर बसायचे, थोडेसे वाजंत्री वाजायचे, त्या नवरदेवाला आंघोळ घालायचे, आणि लोक निघून जायची. तेव्हा काय जेवण बिवणं. आज तुमच्यामुळं तुमचं पाहून आमच्याकडं लग्न इतका खर्च हळदीला सुरू झालाय. आता आमचे पिसाळल्यात. आता आमचे तर फारच कामातून गेल्यात. 500 लोकांचा स्वयंपाक लागतोय आमच्याकडे हळदीला आता. 500. आणि हळद लागते आमच्याकडे 1.5 पावणे 2 ला रात्री. 1.5 पावणे 2 2.5 डीजे क्वार्टर, पुरी नाचायला, त्यांच्या आया नाचायला, पोरगी चुम्मा दे गायला, आई जाते ग माहेराला म्हणाया. काय तमाशा झाला तो. पावत नाही हो पावत. ते पुरीचा बाप मरलच हो. लग्नाला माणसं 300 माणसांचा स्वयंपाक लावतो आणि हळदीला 500चा लावलं. ते आमच्याकडे नव्हतं हो. पण या 2 वर्षापासून कोणी रोग आणलाय आमच्याकडे तो. बरं त्या रोगाची लागण इतकी झाली का म्हाताऱ्या बाया नाचत तो पोरे सुरत जाऊन द्या. आता मसनात गावरे गेल्या म्हातारीच्या. पुरीनं नाचायचं, चुम्मा दे गाण्याला, आईनं उभं राहून पाहायचं, मोवाली टाकायची आईवर पुरीवर. काय माही गुड्डी ताल धरती म्हणली. तुझी गुड्डीचा एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईल तर कळन तुला. इथं नाचलं पाहिजे. एका पोरीला मी कीर्तनात म्हणलो लग्नात नाचू नाही. ती पोरगी काय म्हणली माहिती का मला. महाराज, जरा नंगट होती ती पोर. ती मला म्हणली, महाराज पुरी कीर्तनात नाचल्यावर तुम्ही नाव ठेवता, मग जनाबाई मीराबाई नाही नाचली का. तुवान झोडायची पाळी आली बा आपली. आता ती मीराबाई कुठं ही शिंबडी कुठं. मी म्हणलं मीराबाई नाचली, तू नाच. मग मीराबाई विष प्याली. 2-4 चमचे पे ना. अहो नवरदेव नाचत यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो भांगो. विनोद हा. लग्नातले खर्च कमी करा. कशातही पैसे घालू नका. हळदीच्या कार्यक्रमात पैसे घालू नका. लग्नपत्रिका आता छापू नका. सगळ्यांका मोबाईल आहे आता. कशाला पैसे घाला. चांगले बसून लोक जेवत होते, आता उभ्यानं जेवण सुरू केलं. हलकट क्वालिटीचं. आणि ते वरड नालायक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकुळा केला. काय केलं तर बापा. आता असं नाही राहिला. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक. केले एकत्र राजा राणी. राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन. कशातही पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. 99ला आता. आणि त्या नवरी माग 7-8 याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीच कलवरी जाती ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं, आणि शेवटी एअर सिटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या त्या.
तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. मिक्सिंग म्हणजे त्याला शेप देणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हे आपण सगळ्या क्षेत्रातली PhD करेल. मी असं नजरेनं माणसाचं सुद्धा भविष्य सांगणार आहे का मिनिटात. असं नजरत बसला ना आपला माणूस, हे बाई इथं 2-3 90 मारणार आहेत एका मिनिटात सांगणार. लबाडच बोलायचं नाही, असं पटकन सांगणार. भांडणाचं मूळ नको नाही तर लगेच सांगणार. असं पटकन नजरेत सांगणार. भंगारे इथं 2 पोरांना प्रियशीनं धोका द्यायला लबाड बोलायचं नाही, पटकन सांगणार. असं नजरेनं सांगणार धोकादायक. हे बाई मराठी मिडियमला आहे, ते लगेच लक्षात देते. हे बाई इंग्लिश मिडियमला आहे, हे ते इंग्लिश मिडियमला. मी त्या चेहरा सांगतो ना. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना, काही सांगणार. तेव्हा मामाला मुलगी नाही तेव्हा मामा नाही. तेव्हा काही विचारा आपल्याला. इथं 2-4 पोरी बापाला धोका देण्याच्या विचारात लबाड बोलायचं नाही. ते उगाच भांडणाचं मूळ नको नाही तर सगळं सांग. आणि एअर सेटिंग करावं लागतं. तर एअर सेटिंग मध्ये 3 पायऱ्या आहेत पोरीनो. केस धुवून घ्यायचे पहिले, सेप द्यायचा त्याला मोकळा, त्याला एक मध्ये फुगा करायचा वर आणि ही बाजू दाबून घ्यायची. याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढं दाबायची आणि एक बाजू मोकळी करायची, याला म्हणायचं देवयानी. आणि एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माय त्याच्या पुढे तो बँडवाला. बाहेर फुल बरसा मीनो मी लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहेर फुल बरसा मीनो मी आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बेवडं आहे ते. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा.